आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मराठवाड्यातून प्रचंड आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याच्या बातम्या आपण एनडीटीव्ही मराठीवर दाखवत आहोत। मराठवाड्यातील धुळे सोलापूर रोडवरती असलेल्या भोकरवाडी गावामधली परिस्थिती देखील काही वेगळी नाहीये आणि या ठिकाणी देखील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सोयाबीन पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय। एकरी जवळपास 15 ते 20 हजार रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी सोयाबीनचं पीक पिकवलं उगवलं, मात्र याच शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन तिथली परिस्थिती पाहता प्रचंड विदारक स्थिती पाहायला मिळते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित पवार यांनी। मराठवाड्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली। गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बघायला मिळत आहे। आपण सध्या आलेलो आहोत मराठवाड्यातील भोकरवाडी या गावामध्ये। आपण बघू शकता की सोयाबीनचं पीक या ठिकाणी कशा प्रकारे या शेतकऱ्यांनी पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवलेले पीक वाया गेल्याचं सध्या दिसत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना हे दुःख कोणाला सांगावं अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेली आहे। बघू शकता की कशा प्रकारे हे गुडघ्यापर्यंत पाणी इतक्यात हे पीक गेलेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत ज्यांनी शेतात पोटच्या गोळ्याप्रमाणे पीक वाढवलेलं होतं। आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल? काय सगळं सोयाबीन वायाला गेलं ना, या दाणे पण नाही राहिले ना, कसं काढायचं काय याचा खर्च फिटायला तयार नाही। सगळं पाण्यात पीक गेलंय। काल बी भालता मारणारा पाऊस झाला, इकडे कोणी आम्हाला बघायला सुद्धा नाही। शेतकऱ्याला आमचं आमच्याकडे वगळलं म्हणतात लोक। आम्ही काय करायचं आता? शेतकऱ्यांनी दुकानदाराचं कर्ज पैसे कसे फेडायचे? उधाऱ्या दुकानदार लोक आमच्या घराला येऊ राहिले का पैसे द्या आमचे बिया भरणाचे खाताचे। आता कशाने द्यायचे आम्ही? हे बियाला याला जरा शेंगाला दाणेच नाही भरले, हे सोयाबीन व्हायचं कसं आता? आणि आमच्याकडे देखील कोणी बघायला सुद्धा नाही येत येऊन। काल आलता तलाठी रोडवरूनच पाहून घेतलं आणि तिकडूनच गेला निघून। ते म्हणतो तुमचं आम्हाला आदेशच नाही शासनाचा, तर आम्ही कशी पंचनामे करायचे? आता शासन अधिकार द्यायला म्हणल्यावर मग आता ते तरी कशी पंचनामे करतील तलाठी? ते काल निघून गेले। ते अशा प्रकारे भावना शेतकऱ्यांच्या आहेत की मंडळ हे वगळण्यात आल्याचे प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी दिल्या आहेत। अजून शेतकऱ्यांशी आपण बोलूयात। दादा काय सांगायला? पंचनामे वगैरे झालेले आहेत का? आणि पंचनामे तर बाजूलाच राहिले साहेब। एक तर आमची मानसिकता एकदम खालावलेली आहे। एक तर निसर्ग शेतकऱ्याच्या जीवावर उठला कोपला भरपूर। एक तर आमच्या हातातलं गेलेलं आहे। एक तर सणसूद जवळ आला, आमची मानसिकता डळमळीत झालेली आहे। आणि एक तर सरकार तर साथ द्यायनाच, पण अधिकारी जे लोक ज्याचा पैसा घेतात, पगारी घेतात ज्या कामाचे, ते काम करायला इथं येत नाही। आणि आले तर ते म्हणते का तुमचं मंडळच याच्यात वगळून टाकलेलं आहे, सरकारनं मंडळ घेतलेलं नाही। मला सांगा, इथं या तुम्ही जिओटॅकचे फोटो काढा आणि ह्या मंडळात पाणी आहे का नाही तुम्ही बघा, आणि नंतर सरकारला अधिकाऱ्याला तुम्ही आदेश द्या का हे मंडळ वागळा म्हणून। जर तुमच्या डोळ्याने हे दिसत नसत, तुम्ही सांगा तुम्हाला पाणी दिसतं का नाही आमच्या शेतामध्ये, तरी हे मंडळ वगळलं म्हणते। मग नेमकी सरकार मदत कोणाला देणार आहे? ही सरकारने स्टंटबाजी बंद करावी आणि अति तातडीचे आमचे पंचनाम्याचे आदेश देऊन आम्हाला मदत लवकरात लवकर कशी होईल याचं हे केलं पाहिजे। नाही तर नुसतं देऊ मदत प्रोसिजर व्हायला 6 महिने लागते साहेब, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। आणि आमच्या लेकरा बाळाच्या डोळ्यातले जर तुम्हाला अश्रू पोसायचे असेल तर इथं येऊन पंचनामे करा, आम्हाला मदत तुम्ही द्या। नाहीतर केलो आम्ही इथं आलो तिथं व्हिडिओ टाकले, हे स्टंटबाजी बंद करा। डिजिटल युगाचा जमाना आहे। जर तुम्हाला शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर तुम्हाला शेतकऱ्याचे प्रॉपर मुद्दे बघून त्याला मदत द्यावं लागणार आहे, नाहीतर मग हे चुकीचं होणार आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही। 75,000 ते 80,000 रुपये या ठिकाणी खर्च त्यांनी केलेला आहे। मात्र सण जो आगामी काळात येणार आहे त्या अनुषंगाने मोठं नुकसान यांचं झालेलं आहे आणि आता प्रशासनाने तात्काळची दखल घ्यावी आणि या शेतकऱ्यांना मदत करावी अशी भावना या शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी मी सुमित पवार, छत्रपती संभाजीनगर। आणि लातूर मधली स्थिती पाहणार आहोत। अजूनही लातूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची पिकं पाण्यातच आहेत। मागील काही दिवसांमध्ये झालेल्या तुफान पाऊस आणि त्यानंतर धरणातून आलेल्या पाण्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या या भागामध्ये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होतीये। सरकारनं आम्हाला काहीतरी मदत द्यायला हवी, आम्ही सण कसे साजरे करणार असा सवाल इथल्या शेतकरी महिलांनी उपस्थित केलाय। पीक हातचं गेलेलं आहे आणि त्यातनं काहीही पदरात पडणार नाही, तर मी मदतीशिवाय पर्याय नाही असंच या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। याचं शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। काय होईल आता ह्याचं? लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं झालेलं आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये अजूनही पाणी आहे, त्यामुळं शेती पिकं उद्ध्वस्त झालेत।
संपूर्ण शिवार उद्ध्वस्त झालाय असं चित्र आहे. महिला माझ्यासोबत आहे, हे पाहू शकता. यांच्या मागं ही शेतीची अवस्था आहे. जिकडे बघायला जाल आपण तिथपर्यंत पाणीच पाणी आहे आणि या पाण्यामध्ये ही पिकं आहेत. त्यामुळं आता यातून काहीही शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाही. माझ्यासोबत महिला शेतकरी आहेत. खर तर महिला शेतकऱ्यांचा आवाज ही महाराष्ट्रापुढं गेला पाहिजे, हाच त्याचा प्रयत्न आहे. मला सांगा आजी, काय तुमचं शेतीतलं नुकसान झालंय? बांधावर आहात, काय नुकसान झालंय आजी सांगा. झालंय की नुकसान सगळं पाण्यात गेलंय आणि कर्ज काढून आम्ही देणं पाणी करून पेरून घेतले होते, सगळे गेले पाण्यामध्ये. आता त्याला कसं करावं? मावशी, आता मग सणवार यायलाय, कसं साजरा करणार? हे नुकसान इकडे पाहायला कुणी आलंय का बघायला? कोणच ये ना बघायला ना, काय नाही, काय करावं. सोयाबीन तूर गेली पाण्यात, सोयाबीन गेलं पाण्यात, कर्ज काढलेलं होतं. आता काय करावं ह्याचं काय करणार? लेकर बाळ कशाने जगवावे, काय करावं? आता तुमच्या हातात आता तुम्हीच काय देणं द्यायचे ते द्या, आम्हाला मदत करा तुम्ही आम्हाला. होय की हेच मागणं आहे काय आमचं, नुकसान दुसरं काय झालंय नाही. जरा सांगा. काय- दरवर्षी काय असतंय? सोयाबीनच असतंय, तूर असते, मुगा असतोय, शेंगा असते. आता सगळंच जातंय पाण्याने वर्षाला. बर, मला सांगा काय नुकसान झालेलं आहे आणि काय मागणी आहे तुमची? माझी मागणी आहे हीच, उडदाचं नुकसान झालंय, सोयाबीन, तूर, मूग, उडीद. आणि कसं करायचं? जनावर आहे तर वैरण नाही, ताटून चाललेत एका जागेवर बांधून बांधून. आता मागं पाणीच पाणी दिसायले. हा, गुडघ्या इतक्या पाण्यात येन जाण, वैरण काढायना, काही करायना. म्हशी आहेत 2. मग कसं जगवित आहोत आता जनावरं? काय करावं? कुठं तर एवढ्या पाण्यात जाऊन पिंडीभर काढून टाकावं लागायला आले. बर, काय पण तुमचं काय म्हणणं आहे सरकारकडे? आमचं म्हणणं, आम्हाला काय आता सण वाटा आला, ही आलाय, दिवाळी आल्या, लेकर बाळ, काही तर आम्हाला हाती लागावं. तर या महिला रोजच शेती जातात, असं नाही की आज बांधावर आल्यात. हे एवढं मोठं संकट आहे. रोजची जी असलेली शेती, ज्यामध्ये आपल्या मुलाला तळहातावर जगवतो तसं हे शेतपिकं शेतकरी जगवतात. मात्र या शेती पिकांचं पूर्णतः नुकसान झालंय, पूर्णतः शिवार उद्ध्वस्त झालंय. त्यामुळं आता या लोकांना, या शेतकऱ्यांना, या महिलांना मदत कशी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर.